श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती मिथुन राशीसाठी असणार आहे. हा महिना जो आहे तो मिथुन राशीसाठी कसा असणार आहे, मिथुन राशीसाठी तुम्हाला हा पूर्ण मंथ कसा जाईल, मिथुन राशीसाठी हा पूर्ण महिना जो आहे तो तुम्हाला कसा राहील. हा महिना म्हणजेच जुलै महिना 2026चा 2026 मध्ये तुम्हाला हा महिना कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि तुमच्या ज्या गुरूंची सेवा तुम्ही करताय, ज्या गुरूंना तुम्ही मानताय, त्या गुरूंची सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे किंवा त्या गुरूंचं नावसुद्धा तुम्हाला आता घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरे किंवा या महिन्यामधले जे काही कार्य होणार आहेत ते तुम्हाला क्लिअर दिसतील आणि तुमच्याबद्दल त्या तशाच्या तशा घडायला सुरुवात होते. एनर्जी तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. बॉटममध्ये आहे 3 ऑफ सोर्स. नाराज का आहात तुम्ही? नाराज खूप राहता, डिस्टर्ब खूप राहता. या महिन्यामधली पण एनर्जी तशीच तुमची दिसत आहे. कोणत्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होतोय? विश्वासघात खूप झालाय, डिस्टर्ब झालंय, तुमची चोरी एखादी झाली असावी किंवा एखादी वस्तू तुमची गेलेली असावी, घरातून असू दे किंवा तुमच्या आयुष्यातून असू दे. एखादी व्यक्ती पण तशी दिसते आहे. एक व्यक्ती खूप निगेटिव्ह एनर्जी आहे तुमची. इतकं नाराज होऊ नका, इतका त्रास करून घेऊ नका प्लीज, कारण आयुष्य हे पुन्हा नाही आहे, एकदाच असतं आयुष्य आणि आलेला वेळ हा जगायचा आहे मस्त आनंदी. जे काही होईल ते होईल आणि होता होईल तेवढं आपले बॅलन्स व्यवस्थित क्रिएट केला तर आपल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होत जातील व्यवस्थित. तरीसुद्धा मला तुम्हाला ह्यातनं थोडासा काहीतरी सपोर्ट देता येईल आणि तुमची एनर्जी चेंज करता येईल ह्याचा प्रयत्न मी नक्की करत राहील. तर प्रथम तर तुम्हाला कार्ड पहिलं जे आलेलं आहे ते तर तुम्ही खूप नाराज आहे, खूप त्रास, खूप टेन्शन, खूप डिप्रेशन. इतकं त्रास का करून घेत आहे स्वतःसाठी तुम्ही? खूप म्हणजे इतकं पास्टमध्ये काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसतो आहे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं, एखाद्या गोष्टीने त्रास तुम्हाला दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दुखणं लागलं कुठलं तरी, जे डोक्यापासून मणक्यापर्यंत आपल्या जे आहे ते पूर्ण बॉडी तुमची खूप त्रासलेली आहे. एकतरी कोणाला तरी पॅरालिस झालेला असावा किंवा हाताला उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला मुंग्या येत असाव्या किंवा हे जे आपले आहे खांदा जो आहे त्या बाजूला सुद्धा तुम्हाला दुखताना दिसतं आहे. मणका आणि ह्या मानेचा भाग जो आहे तिथं सुद्धा तुम्हाला कळ येते किंवा तिथं जडजड झाल्यासारखं होतंय. पाठीचा पूर्ण कणा जो आहे तो तुमचा असं दुखतोय, बसायला सुद्धा येत नाही तुम्हाला. असं सगळ्या गोष्टी तुमच्या घडताना दिसत आहेत. त्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही त्रसलेले आहात. त्या गोष्टीतून तुम्हाला सुद्धा त्रास होतो आहे की हे सगळं कधी थांबेल आणि थांबावं लवकरात लवकर, कारण त्या गोष्टीचा त्रास होताना दिसतो आहे तुम्हाला. रात्रीचं झोपेतून उठून बसण्यासारखं किंवा रात्री रडत बसण्यासारखं इतका त्रास त्या वेदनेचा, दुःखाचा तुम्हाला होतो आहे आणि खूप असं वाटतंय तुम्हाला की माझ्याच बाबतीत का आहे, मलाच का, माझ्याच शरीराला का किंवा माझ्याच वाट्याला का, मी आयुष्यभर कष्ट केलं किंवा माझं आयुष्य इतकं चांगलं असताना किंवा मी कुणाचं काहीच न करता माझ्या आयुष्यात का अशा काही गोष्टी का घडत आहेत, याचा सुद्धा विचार तुम्हाला या महिन्यामध्ये होताना किंवा येताना तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि दुसरं की एक चोरीचा प्रकार तुमच्यामध्ये घडलेला असावा किंवा एखादी व्यक्ती अशी तुमच्या आयुष्यात आहे जी तुम्हाला फसवत आहे, तुम्हाला त्रास देत आहे आणि तुम्हाला चीट वागत आहे. तुम्ही त्या व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवला होता आणि त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल विश्वासघात केला, तुमच्याबद्दलचा विश्वासघात करून तुमच्यावरती त्यांनी निगेटिव्ह शक्ती करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो व्यक्ती खूप फसवण्यात आणि तो उलटा पालट करण्यात आणि ह्या बोटावरचं त्या बोटावर करण्यात खूप हुशार आणि ते एकदम चतुर व्यक्तित्व आहे आणि सहजासहजी असं तुम्हालाच नाही असं खूप जणांना त्यांनी फसवलेलं आहे आणि तो तुम्हाला सुद्धा फसवत आहे आणि याची कुठेतरी भनक तुम्हाला सुद्धा लागलेली आहे की बाबा ह्यो व्यक्ती आपल्याला फसवत आहे आणि आपण यामध्ये फसत आहे आणि अशा गोष्टीत तुम्ही अडकलेले आहात. बहुतेक अजून दुसरं असं की तुमची चोरी वगैरे झालेली असावी किंवा होणार असावी. एखादी वस्तू, तुमची प्रत्येक वस्तू जपून ठेवा. सोन्याच्या वगैरे वस्तू तुमच्या असतील तर तुम्हाला जपून ठेवायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगायचं नाही आहे, शेअर करायचं नाही आहे की अशी वस्तू माझ्याकडे आहे. आणि जास्तीत जास्त सोने आणि पैसा ह्या गोष्टी जास्त आणि कपडेसुद्धा, कारण चोरीला जाण्यासाठी तो व्यक्ती किंवा तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला फसवणारा व्यक्ती दिसतो आहे, तो तुमच्याजवळ आसपासच असणार आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला फसवतो आहे. आणि ऑलरेडी फसवलेलं देखील असावं असं सुद्धा इथं दिसत आहे. तो व्यक्ती तुम्हाला चीट करतोय, फसवतोय आणि त्यांनी फसवलं देखील आहे तुम्हाला या अगोदर. आणि त्या व्यक्तीचं नाव मराठीमध्ये सांगते, कारण आपल्यामध्ये कसं मी जिथं राहते किंवा माझ्यासारखे असे कितीतरी माझ्या चॅनेलवरती खूप सारे अशिक्षित लोक ज्यांना अजून टॅरो कार्ड म्हणजे काय आहे हे माहीत नाही आहे किंवा
मी इथं काय आहे हे माहीत नाही, फक्त माझ्या बोलण्यावर त्यांचं जास्त फोकस असतो आणि मी काय त्यांना मराठीमध्ये सांगते हे जास्त फोकस असतो. जे की एखादे साध्या रानात तर जाणाऱ्या लेडीज असतात, वीटभट्टीवर काम करणारी लोक असतात, इतकं मला भारी वाटतं ना. कारण इतकी साधी लोक, इतकी सरळ राहणारी लोक, ज्यांना वाचताही येत नाही, ते आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या लग्नासाठी असं मला फोन करतात ना, खूप भारी वाटतं मला. आपल्या जनरेशनची लोकांनी नाही फोन केला तरी काय वाटत नाही, कारण आताची जनरेशनला फक्त लव्ह रिलेशनचा जास्त प्रॉब्लेम असतो. जेव्हा वयस्कर लोकांचा मला फोन येतो ना, तेव्हा असं वाटतं की मी काहीतरी कमवलं आहे, माझ्या आयुष्यात काहीतरी मिळवलं आहे मी. आणि अशिक्षित लोक जिथं ह्या लोकांना माझी गरज आहे, ह्या लोकांना माझी गरज आहे, तिथं मी पोचते आहे. ह्या गोष्टीचं जास्त मला बरं वाटतं आणि हे स्वामींमुळे आहे. हे म्हणजे खरंच खूप छान वाटतंय मला ह्या गोष्टीचं. तर आपल्या विषयाकडे वळूया की मराठीमध्ये मी त्या लोकांची नावं सांगते. ल वरून आहे, व वरून आहे, क वरून आहे, स आणि ज आणि ट या अक्षरावरून ती व्यक्ती आहे. जर तुमच्या आयुष्यात जर ती व्यक्ती असेल आणि लेडीज व्यक्तीचे नाव जर सांगायचं म्हटलं तर ल, अ, र, स, म आणि क अशी मराठीमधली नावं आहेत त्या व्यक्तींची सुरुवातीची नावं. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही या व्यक्तींना जर तुमचा काही विषय शेअर करत असाल तर करू नका, कारण इथं ती लोक तुम्हाला फसवताना दिसत आहेत, तुमच्यावरती काहीतरी उलटापालट करताना दिसत आहेत. तुम्ही सतर्क राहा. आणि इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर LVK SGT SGT LARSMK ही लेडीजचं नाव आहे. ह्या अक्षरांपैकी कोणतीही लेडीज असू शकते किंवा ह्या अक्षरांपैकी कोणताही जेंट्स असू शकतो, जो तुम्हाला या महिन्यामध्ये फसवू शकतो, अचानकपणे फसवू शकतो. तुमच्याबद्दल असं उलटापालट करून किंवा काहीतरी निगेटिव्ह बोलून तुमच्याकडून पैसा लुबाडताना दिसतोय. आणि असं आहे, खूप जण आहेत की माझ्या चॅनलवरती बघतायत. आत्ता काल परवाच मला एका ताईंचा फोन आला. त्या ताई पुण्याला राहतात, पुण्याला का मुंबईला राहतात. यूट्यूब चॅनल त्याच्या मुलांनी नवीन सुरू केलेलं आहे आणि एका मुलाने त्यांना सांगितलं, इंस्टाग्रामवरून त्यांनी रील्स बघितल्या आणि त्यावरती त्यांनी सांगितलं की यूट्यूबचे तुम्हाला फॉलोअर्स वाढवून देतो. आणि म्हणून त्या दादाने त्यांना चक्क 10,000 रुपये दिलं. मला आश्चर्य वाटलं की लगेच कसं काय दिलं. त्या दादाने चक्क 10,000 रुपये दिलं आणि तो नंबर तरी ब्लॉक आहेच आणि तो मुलगा कुठला आहे काय काहीच माहीत नाही. आणि नंतर मला ताई बोलले की ताई असं असं झालं. मी म्हटलं तुम्ही ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून द्यायचा होता, मी फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असत्या. कारण यूट्यूबला तसं काही होतच नाही. इंस्टाग्रामला होऊ शकतं पण यूट्यूबला होत नाही तसं. सबस्क्रायबर्स वाढवायला येत नाहीत, ते आपल्या मेहनतीवरूनच करावं लागतं. आपल्या जेवढं आपण जेवढं समोर बसतो तसंच करावं लागतं, ते होत नाही. अशी लोक फसवतात. आणि तसंच इथं काहीतरी घडलेलं आहे की पटकन विश्वास तुम्ही ठेवत जाऊ नका कुणावरती. हेच इथं घडतं आणि हेच इथं मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. सॉरी, मी खूप लांबचा विषय बोलत गेले. सॉरी, खरं सॉरी. कारण हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तुमच्यापर्यंत पण पोचायला हवा. कारण खूप जण फसले जात आहेत ह्या विषयावरती. आपल्यासारखे कसे, आता मी खानदानी आहे, मोहिते घराणा आहे आमचा, त्यामुळे बऱ्यापैकी मी सांगलीमध्ये मराठी लोकांमध्ये राहते. त्यामुळे मी असलं काही करणार नाही आणि करतच नाही आहे. कारण सोशल मीडियावर काम करायचं असेल तर माणसाने फसवावं, पण कितपत. 10,000 इतके, 5,000, 10,000, 2,000, 3,000 इतकं नाही. इतकं हे पॉसिबलच नाही आहे. इतकं फसवणं इम्पॉसिबल आहे. तर आणि तसं काम पण आपलं असावं ना. समोरच्याला आपण देतोय काहीतरी, तेव्हा ते घेण्यासाठी आपला हक्क आहे. आपण काहीच करत नाही त्या व्यक्तीसाठी आणि आपण ते पैसे घेतो आणि ते बुडवतो आणि नंबर ब्लॉक करतो, याला अर्थच नाही आहे. तर आता दुसरं असं आहे की तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडंसं 3 आठवडे, तिसऱ्या आठवड्यात काहीतरी निगेटिव्ह करताना अंगलट येताना दिसतं आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये जरा सतर्क राहायचं आहे. प्लीज सतर्क राहायचं आहे. तुमच्यावरती अंगावरती दागिने घालून कुठं तुम्हाला जायचं नाही आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे किंवा मोबाईलवरती तुमच्या काही पैसे असतील किंवा अकाउंटवरती असतील तर तुम्हाला ते सेविंग व्यवस्थित करून ठेवायचं आहे. जरासं इथं प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. तर अजून असं आहे की हा महिना संपल्यानंतर तुमचं न्यू बिगिनिंग चांगलं होताना दिसतं आहे. एक चांगलं आयुष्यात क्रेडिट तुमच्या येताना दिसत आहे. 10 नंबर जो आहे तो तुम्हाला अपशकुनी आहे. आणि 10 आकडा जो आहे 10 आकडा जो आहे तो तुम्हाला अशुभ असणार आहे. 9, 10 माणसं, 10 लोक, 10 नंबर, 10चं टायमिंग हे तुम्हाला अपशकुन असणार आहे. कोणतं जर नवीन कार्य करत असाल, कोणतं जर लोक तुमच्या घरी येत असाल, कोणतं नवीन डील करत असाल तर 10 मेंबर होता होईल तेवढं टाळायचं आहे. 10 आणि 9 हे 2 मेंबर तुम्हाला टाळायचे आहेत.
आणि दुसरं असं आहे की बॅलन्स व्यवस्थित करायचे आहे तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये बॅलन्स व्यवस्थित असणे गरजेचं आहे. भले तुम्ही लव्ह रिलेशनमध्ये आत्ता कुठे असाल, तुमचं लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये बॅलन्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे. इथे इनबॅलन्स राहत आहे असं जरासं दिसतंय, त्यामुळे जरासं वादळी वातावरण तुमच्यामध्ये निर्माण होतं आहे हे पण इथं दिसतंय. थोडंसं लढाई झगडा होताना दिसतोय, पण समोरच्याने जर वादविवाद घातला तर तुम्हाला थोडं शांत राहायचं आहे, बस. अजून काही नाही आहे. पिवळा रंग तुम्हाला अशुभ आहे. या महिन्यामध्ये पिवळा रंग वेअर करायचा नाही आहे. आणि दुसरा असा आहे की पांढरा रंग आणि मंगळवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे या महिन्यामध्ये. आणि शुभ अंक जो आहे तो तुमच्यासाठी शुभ अंक जो आहे तो 8 असणार आहे. तुम्हाला 8, 7 ह्या 2 अंक जे आहे ते शुभ असणार आहे. आणि थर्ड पार्टीची डील करू नका. तीन लोकांची डील करू नका प्लीज. या महिन्यामध्ये कुठंतरी हृदयाचा त्रास होताना दिसतोय तुम्हाला. पावसात भिजणे, पावसात जाणे किंवा गडगडांचा आवाज विजा वगैरे होतील किंवा काय, ह्याचा संपर्क तुम्हाला या महिन्यामध्ये होऊन द्यायचा नाही आहे. तुम्हाला होता होईल तेवढं तुम्हाला अवॉइड करायचं आहे या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये. किंवा अचानकपणे पावसाचं वातावरण किंवा भीतीने काहीतरी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये थोडीशी सतर्कतेने काळजी घ्यायची आहे. जास्तीत जास्त एवढी एनर्जी बघितली ह्यातनं एकच आहे की आजारपण वाढताना दिसतंय आणि चोरी होताना दिसते. या सगळ्या गोष्टी बॅलन्स जर व्यवस्थित जर झाल्या तर नक्कीच हा महिना तुम्हाला शुभ जाणार आहे आणि चांगला जाणार आहे. आणि होता होईल तेवढी या महिन्यामध्ये तुम्हाला स्वामी सेवा जास्त करायची आहे. शनिवारी तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन 4 शनिवार करा. ओके, बेस्ट आहे. 4 शनिवारी करा तुम्ही या महिन्यामध्ये, किंवा 11 करा चालेल. या महिन्यामधले 4 करा किंवा 11 करा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं सोयीचं वाटतंय तसं करा. फोर्स कोणत्या गोष्टीची नाही. जेवढं काय करणार आहे ते केलं तरी योग्यच आहे. त्याचा मोबदला तुम्हाला चांगलाच भेटणार आहे. आणि देवाला तेल अर्पण करा. आणि तुम्हाला मी सांगितलं की रुईचे पानं ते सुद्धा अर्पण करा. आणि एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. अजून काही माझ्याकडून सांगायचं राहून गेलं असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा ताई, एनर्जी छान वाटली का नाही वाटली, किंवा अजून काही सांगावंसं वाटतंय तुम्हाला. मी खूप स्पष्टीकरण देत असते, तरीसुद्धा तुम्हाला अजून वाटलंच तर मला नक्की कमेंट करून सांगा. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.